मैत्रिणींनो, जर तुमच्याकडे पण चकलीची भाजणी उरली असेल किंवा इतर कुठलीही भाजणी असेल तर या पद्धतीने तुम्ही थालीपीठ बनवू शकता. अतिशय खुसखुशीत आणि खूप जास्त टेस्टी हे लागतात. तर पहा, चकलीच्या भाजणीमध्ये मी रात्रीचं बेसन उरलं होतं ते सुद्धा मिळवलेलं आहे आणि गाजर किसून टाकलेले आहे, पालक चिरून घातलेला आहे आणि सर्व साहित्य जे काही आपल्या घरात अवेलेबल आहे तुम्ही टाकू शकता. कांदा मी बारीक खिसून टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने मी थालीपीठचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. आणि बघा, अशा पद्धतीने मोठे मोठे गोळे घ्यायचे आणि तव्यावर थापून द्यायचे आहेत. याला काही भागांमध्ये धपाटे असंही म्हणतात, पण आम्ही याला थालीपीठच म्हणतो. अशा पद्धतीने त्यांना 3-4 होल करायचे, म्हणजे त्यातून आपल्याला तेल सोडता येतं. थंड तव्यावरच आपल्याला हे लावायचे असतात, गरम तवा नाही लागतं याला. आणि थंड तव्यावर तापल्यावर म्हणजे थंड तव्यावर थालीपीठ थापून द्यायचे आणि बारीक गॅसवर ठेवून द्यायचं झाकून थोडा वेळ. थालीपीठ मस्त खालून शिजतात आणि त्यावर आपण तीळ चिटकवायला आधीच म्हणजे मी विसरले, त्यामुळे मी नंतर तीळ लावत आहे. पण तुम्ही थंड असतानाच तीळ व्यवस्थितपणे सगळीकडे पसरून चिटकवून घ्या. पहा, थालीपीठ पण मस्तपैकी उलटत आहेत, अजिबात तव्याला चिकटतसुद्धा नाही. हे थालीपीठ इतके इतके जास्त चांगले लागतात की मी म्हणजे त्याला माझ्याकडे शब्दच नाही आहे ह्या थालीपीठसाठी. इतके सुंदर लागतात चवीला. थंडीच्या दिवसात असे गरम गरम थालीपीठ खाण्याची मज्जाच वेगळी. दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता, लोण्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. तर पहा, अशा पद्धतीने मी भरपूर थालीपीठ आज बनवून ठेवलेले आहेत. रात्रीचं बेसनच घालायचं असं काही नाही आहे, माझ्याकडे होतं म्हणून मी घातलं. तुम्ही रात्रीचं तुमच्याकडे वरण असेल उरलेलं तेही मिळवू शकता. ह्या गोष्टी जेव्हा आपण मिळवतो ना, तर थालीपीठ जास्त खुसखुशीत होतात. तर पहा, अशा पद्धतीने सर्वत्र मस्त तीळ पसरवून घ्यायचे आहे, चिकटवून घ्यायचे आहे आणि थालीपीठ लावायचे आहे. ॲट ए टाईम माझ्याकडे 2 थालीपीठ गॅसवर आहे, 2 खाली तापलेले आहे. जितके तवे होते माझ्याकडे मी सर्व ते यूज केलेले आहे. 4 तव्यांवर माझे पॅरलली थालीपीठ सुरू आहेत. पहा, अशा पद्धतीने मी थालीपीठ बनवून काढून घेतलेले आहे. आता हे तवे मी थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि दुसरे थापलेले तवे गॅसवर ठेवणार आहे. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा थालीपीठ करा. सकाळच्या वेळेस ब्रेकफास्टमध्ये किंवा जेवणातही आपण हे करू शकतो. खूपच छान लागतात. कशी वाटली ही रेसिपी? भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ असे 3 पीठ मिक्स करून सुद्धा थालीपीठ बनवू शकता. थोडंसं बेसनाचं पीठ त्यात घालू शकतो आपण. असं काहीही नाही आहे. कुठलेही 3-4 पीठ मिक्स करून आपण थालीपीठ इझिली बनवू शकतो. माझ्याकडे चकलीची भाजणी बरीच उरली होती. 2 किलोची चकलीची भाजणी मी तयार केली होती. त्यातले 1 किलोच्याच चकल्या मी केल्या आणि नंतर आणखीन एकदा थोड्याशा चकल्या मी केल्या होत्या. अजूनही बरीच भाजणी उरलेली आहे, तर मी असेच त्याचे थालीपीठ करून ती संपवणार आहे. तर पहा, या पद्धतीने आपले थालीपीठ तयार आहे.